का सांग. काय म्हणले का ते? काही म्हणले नाही. मग आले का? आले कुठे आहेत? देवीच्या मंदिराच्या पाठीमागे येऊन थांबले. आणि मग माता रुक्मिणीला लय गडबड झाली. चला चला लवकर सजवा. सजवलं, मेहंदी काढली, बासिंग बांधलं. त्याला काय म्हणतात? मळवट. मळवट मळवट अजून हा तीच बासिंगच त्याला जुनं नाव. मुंढवळ्या का मंढवळ्या? मन ढवळ्या. ती मन ढवळी बांधावं लागते बरं. ती बांधली की मग मन ढवळ्याला चालू होतं, तोपर्यंत नाही. बस ते बांधलं. आणि शिशुपाल तर लई थाटात आला. त्याला तर घोड्यावर वाजवीत नेऊ लागली. ते हलक्या होत्या, जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी. आणि ती मग असतं शिशुपाल थाटात होता. आणि जुन्या काळात समोरून असं ते लावतात ना बासिंग, फुलाचं लावतात, तोंड दिसून नवरदेवाचं. त्यानं असं करून बघायचं कोण कोणाचं नाही. त्याला पठ्याला माहितीच नाही. जिच्याशी लग्न करायचे तिनं आपल्या नावानं मेहंदीच लावली नाही. आपल्या नावानं ते काय असतं बांधायचं, कंकण. हा, लग्न कंकण ते पण बांधलं नाही. आणि ती तयार बिचारा सारखं तिच्या स्वरूपाचं चिंतन करायला लागला. इकडे रुक्मिणी माता कृष्ण कन्याचं चिंतन करायला लागली. आणि मग ते आणला वाजत गाजत नवरदेव गावात. आणि त्याला आंघोळ घालायला चालू केली. पण आंघोळ घालायला चालू केलताना रुक्मिणीचे सखी जे काय म्हणतात ते सकोनी, हा सकोनीच ना, सकोनी, ते असे चॅप्टर होते. त्यांनी काय केलं माहितीये? चौरंग गाजला, एक पायच नव्हता. आणि त्या पायाला फक्त छोटीशी काठी लावली, कोणाला दिसू दिली नाही काटकी. आणि ते शिशुपाल बसवला ते चौरंगावर. आणि बसवल्यानंतर काय झालं, मस्त त्याला आंघोळ घालत होते. आंघोळ घालतानाच एका लेकरानं काय केलं, पाय आणला त्या कशाला, त्या काटकीला. काटकी पडल्यावर शिशुपाल असे पायवर. बाबा असं असतं का? असं असतं का? ते म्हणजे असंच असतं नवरदेवाला. कसा तरी आंघोळ घातली, उचलला नवरदेव. मग म्हणले आता काय करा, टाका बाजूवर बसायला. बाजूवर बसवला, खालून सुंबत नव्हतं, नुसती चटई टाकली. पुन्हा टाकल्यावर शिशुपाल बसला की ते म्हणलं असं का करला तुम्ही? हे आता पण चालू आहे बरं. पुन्हा शिशुपालला सांगितलं नाश्ता करायचा का, भूक लागली का? ते म्हणला तिकडे जेवायला झाले की. म्हणजे जेवायला होत्या, पण आता नाश्ता करा थोडा, लग्नाची गॅरंटी नाही आपल्या. मग काय खावं लागेल? अशा सखिया होत्या रुक्मिणीच्या. तिने काय केलं, एका करंजीत प्युअर चटणी, एका करंजीत प्युअर मीठ, आणि एका नुसतं तेल भरलं, तिने दिल्या. आणि आता वरून मैद्याच्या केल्या, मस्त पांढऱ्या शुभ्र वाटायला लागल्या. लवकर लवकर खा महाराज, लग्नाचा टाइम झाला. त्याला लग्नासाठी एवढं उतावळ झालं होतं. ते मला तोडून खाऊ, तशीच तशीच खाऊन टाका ना, काय खायची तशी. अशी करंजी घेतली नुसत्या तिखटाची. खाल्ल्यावर हो असं करी उठून पळाला शिशुपाल. उठू नका महाराज, थांबा, लग्न आहे तुमचं. असली कुठं असं करत होते. आणि आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे, पण तसं आता करायचं नाही बरं. तसं का करत होते माहिती का? बुट लपून ठेवायचे, छत्रीच बाजूला ठेवून द्यायचे, ते नवरदेव पाडायचे. हे का होतं माहिती का? ते शिशुपाल नवरा पसंत नव्हता म्हणून. मग आता काही पसंत नसतं का? उगाच बिचाराची बेजारी कशाला पाडायचं काय असलं होत असतं ते. म्हणून शिशुपालाची परेशानी झाली. कसं तरी नवरदेव तयार झाला. पण नवरदेव तयार होऊन रूम मध्ये बसवला की तिकडून निरोप आला, महाराज काय लग्नाची गॅरंटी नाही आपली. कसं काय? रुक्मिणी कुठे आहे? म्हणजे रुक्मिणी तिच्या मालात आहे. तुमच्या पुढे आली का एकदा तरी? अजून काय नाही बुवा. आणि तो दुसरा म्हणते अजून आली नाही, मला वाटत नाही येईल म्हणून. अरे बाप, ए ऑफिस का बोलतो म्हणला तू? ते म्हणला ऑफिस नाही महाराज, आपशकूनच झालंय आपल्याला. काय झालंय? तिकडे देवीच्या मंदिरा माग आलाय तू. म्हणजे आलाय ते कोण? कृष्ण. कृष्ण म्हणले की अरे बाप रे, म्हणून आता तर गॅरंटीच नाही लग्नाची. आणि रुक्मिणीला तर जावं लागतं देवीच्या मंदिरात. हो तुम्ही जा बरं सगळे. शिशुपाल म्हणला मी येऊ का? नका, तुम्ही नका येऊ, तुम्ही इथंच बसा. अजून जर काही तिकड झालं तर तुम्हाला वेगळं वाटायचं. जाऊ दे. सर्व सेना निघाली. आणि रुक्मिणी मातेवर एक सखी होती. ती कोण माहिती? सुजया. आणि ती सुजया सीता माते बरोबर 6 महिने तिने संगत केली होती. ती सुजया पहिली कोण होती माहिती? राक्षसी होती. रावणाच्या पुष्पवाटिकेमध्ये बसलेली असताना ती सुजया म्हणजे कोण होती माहिती? त्रिजटा, ती विभीषणाची कन्या. तीच बघा ना भाग्यवंत ठरली. या अवतारात सुद्धा सुजया म्हणून जन्माला आली. तिने सांगितलं रुक्मिणी काळजी करू नको. सर्व देवीच्या दर्शनाला निघाल्या. आणि मग वाजंत्र्याचा गजर आहे. 25 किलोमीटरचं अंतर बिना चप्पलचं पार पाडले रुक्मिणी मातेनं देवासाठी. जो कष्ट करतो भगवंतासाठी देव त्याला फल देत असतो. बिना चप्पलचं कडक ऊन होतं. निघाल्या पुढं पुढं पुढं. देवीच्या मंदिरात आल्या तर लाखो सेनाशा तलवारी घेऊन. कुणाच्या? शिशुपालाच्या. अरे बापरे. रुक्मिणी मातेने विचार केला काय करू आता. देवीकडे गेल्या. देवी मातेला प्रार्थना केली, आई खरं सांगू तुला,
तुझ्या नावानं मी काय काय करायचे कर्तव्य. लहानपणी गौरी शंकराची पूजा केली, इच्छित वर मला प्राप्त व्हावा. पण जर कृष्ण कन्या नाही भेटला तर मोठा अनर्थ होईल आई, म्हणून तुला विनंती करते. काय म्हणली? आई भवानी तुझ्या कृपेने पारिज भक्ताला, अगाध महिमा तुझी सावली तारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला आईचा गोंधळ, गोंधळ मांडला आईचा गोंधळाला ये. गोंधळ मांडला तुझा गोंधळाला ये, गोंधळ मांडला तुझा गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या कृपेने तारीची बहुता, आई भवानी तुझ्या कृपेने तारीची भक्ताला, अगाध महिमा तुझी गावली तारी संकटाला. आई कृपा करी आई माझ्यावरी, आई कृपा करी आई माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला आईचा गोंधळाला ये. गोंधळ मांडला आईचा गोंधळाला ये. जय हो. अगाध महिमा तुझी माऊली वाणी संकटाला. आई कृपा करी आई माझ्यावरी आई जागवी तोरत सारी. आई कृपा करी आई माझ्यावरी आई जागवी तोरत सारी. आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला आई, गोंधळ मांडला आई, गोंधळाला ये. आता बदल